नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वप्न विकणारा माणूस या पाठातील स्वप्नाविषयी लेखकाचे व इतरांचे मत आणि स्वप्न विकणारा माणूस यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया। प्रथम स्वप्नाविषयी लेखकाचे मत जाणून घेऊया। लेखकाचे असे मत आहे की माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत। ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही। स्वप्न आपल्याला समृद्ध करते। स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्न पूर्तीसाठी वाटेल ते करतात। आता आपण स्वप्नाविषयी इतरांचे मत जाणून घेऊया। काही जण स्वप्नांना भलतेच तुच्छ मानतात। काही व्यक्ती भलती सलती स्वप्ने पाहू नकोत असा सल्ला देतात। काही जण स्वतः आदर्श बनून वावरावे असे सांगतात, तर काही जण स्वप्नाळू वृत्ती घातक असते असे देखील म्हणतात। आता आपण स्वप्न विकणाऱ्या माणसाविषयी माहिती पाहूया। त्याचा पेहराव: तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पाय। त्याचे बोलणे: त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी रंगवून व फुलवून सांगत असे। त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते। त्याचे स्वप्न: आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हे स्वप्नविक्या माणसाचे स्वप्न होते। आता आपण स्वप्नविक्या माणसाच्या गाठोड्यातील वस्तूंविषयी माहिती घेऊया। स्वप्नविक्या माणसाच्या गाठोड्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेल दोडे, सुपारी, खारीक आणि खोबरे या वस्तू असत। स्वप्न विकणाऱ्याचे किस्से: स्वप्न विकणाऱ्याचे किस्से हे अनुभवाने समृद्ध व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते। ऐकणाऱ्यांचे फायदे: श्रोत्यांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती मिळायची। आपण स्वप्नातच आहोत असे त्यांना वाटायचे आणि काही क्षणापुरते का असेना त्यांना आपले दुःख विसरल्यासारखे। सर्व विद्यार्थ्यांनी दिलेले मुद्दे व्यवस्थित वहीत लिहून काढायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत। धन्यवाद।